विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पंचायत राज व्यवस्था याचा पुढील भाग बघणार आहोत। या आधीच्या भागामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा पद्धतीची होती, त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेविषयी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी विचार करणाऱ्या विविध समित्या नेमल्या गेल्या। त्या समित्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर या समित्यांमध्ये समित्यांची नक्की गरज काय, तर मुळातच भारतामध्ये जर लोकशाहीचे विकेंद्रीकरण केलं, आर्थिक विकेंद्रीकरण केलं, तर ज्या सर्व सोयी सुविधा आहेत त्या तळागाळातील जनतेपर्यंत पटकन पोहोचतील आणि गाव सुधारेल, गाव सुधारलं तर शहर सुधारेल, शहर सुधारलं तर राज्य सुधारेल आणि राज्य सुधारलं तर देश सुधारेल। म्हणजे देशाचा विकास करायचा असेल तर आधी खेड्यांचा विकास करणं गरजेचं आहे। या संकल्पनेतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचायत राज व्यवस्थेचा विचार गांभीर्याने केला गेला आणि यामध्ये हा विचार गांभीर्याने करत असताना वेगवेगळ्या मूल्यमापनासाठी ज्या समित्या नेमल्या गेल्या त्या समित्यांचाच आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम नावाची एक मूल्यमापन कमिटी कार्यक्रम आखला गेला। म्हणजे 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम आखला गेला, ज्याच्याने विशिष्ट भूभागाचा किंवा विशिष्ट गावाचा, खेडेगावाचा विकास कशा पद्धतीने केला जावा याच्यावर विचार करणारा हा समुदाय विकास कार्यक्रम होता। या समुदाय विकास कार्यक्रमामध्ये पुढे जाऊन त्या विकास व्हावा याच्यासाठी एक मूल्यमापन करणारी समिती नेमली गेली, त्यालाच बलवंतराय समिती असं म्हणतात। बलवंतराय समिती ही देश पातळीवर भारतासाठी काम करणारी पंचायत राज व्यवस्थेतील पहिली समिती होती आणि म्हणूनच पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित भारतातील पहिली समिती कोणती असा प्रश्न जर आपल्याला पोलीस परीक्षेला असेल तर त्याचं उत्तर असेल बलवंतराय मेहता समिती। पंचायत राज व्यवस्थेविषयक विचार करणारी पहिली समिती जी भारताशी, देशाशी संबंधित होती ती होती बलवंतराय मेहता समिती। बलवंतराय मेहता समितीची स्थापना 16 जानेवारी 1957 ला झाली आणि त्याचा अहवाल 24 नोव्हेंबर 1957 ला सादर केला गेला। अर्थात याच्यातील अधिक महत्त्वाचं काय की ही समिती भारतातील पहिली समिती आहे जी पंचायत राज विषयक विचार करणारी होती। तर या समितीचे जे सदस्य होते त्याच्यामध्ये फुलसिंग ठाकूर, बी.जी. राव, डी.पी. पाटील आणि अर्थातच समितीचे अध्यक्ष होते बलवंतराय मेहता। या समितीच्या प्रमुख शिफारसी आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय की सत्ता ही एकवटली नाही पाहिजे, ती सत्ता आणि विशिष्ट अधिकार हे विशिष्ट लोकांना वाटून दिले। म्हणजे जसं इथं सत्तेचं जर अशा टाईपने एक केंद्रीकरण असेल तर जो तळागाळातील व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत सोयी सुविधा पोहोचायला वेळ लागेल। मात्र हा जो केंद्रीकरण व्यक्ती आहे त्याच्या हाताखाली आणि परत त्याच्या हाताखाली असणाऱ्या व्यक्तींच्या हाताखाली विशिष्ट लोक असतील तर सोयी सुविधा ह्या तळागाळापर्यंत पटापट पोहोचतील आणि सर्वसामान्यांचा विकास पटकन होईल। सर्वसामान्यांचा विकास हा पायाभूत विकास असतो आणि तो सर्वसामान्यांचा विकास हा देशाचा विकास घडवून आणतो। या उद्देशातून लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे या समितीची प्रमुख शिफारस होती। शिवाय भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावं असंही या समितीने सुचवलेलं होतं। किती स्तरीय? त्रिस्तरीय मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असं सुचवलेलं होतं। यामध्ये सर्वाधिक महत्त्व या समितीने दिलेलं होतं ते म्हणजे जिल्हा परिषदेला आणि म्हणूनच जिल्हा परिषद ही काय म्हटलेली आहे, केंद्रबिंदू या समितीने म्हटलेली आहे। शिवाय गावाचे लोक म्हणजे एका गावाला गाव किंवा त्याच्यामध्ये ग्रामपंचायत केव्हा असावी, तर एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर गावाची लोकसंख्या ही कमीत कमी 500 असावी असंही या समितीने सुचवलेलं होतं।
आणि या समितीच्या शिफारसीनुसारच भारतामध्ये पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था सुरू झाली। ती 2 ऑक्टोबर 1959 ला भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाली आणि पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिलं राज्य होतं राजस्थान। राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये, राजस्थानमधील कुठल्या नागौर जिल्ह्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचायत राज व्यवस्थेचा मंगल कलश हातात दिला आणि याच स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज असं नाव पंडित नेहरूंनी त्यावेळेला ठेवलं। त्यामुळे लक्षात काय ठेवायचं की भारतातील पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य होते राजस्थान, दुसरे होते आंध्र प्रदेश आणि तिसरे होते तामिळनाडू। महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे। महाराष्ट्र विषयीची समिती आपण पुढे बघणार आहोत, त्याच्यामुळं इथं लक्षात ठेवायचं ही समिती अतिशय महत्त्वाची का आहे की भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीने स्वीकारली गेली आणि त्याच्यासाठी नेमलेली समिती कोणती, महत्त्वपूर्ण अशी सर्वाधिक समिती आहे आणि त्याच्यामुळे यावर आधारित परीक्षेला प्रश्न हा असतोच असतो। आपण लक्षात घ्या टॉपिक वाईज प्रश्न अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते कटाक्षाने रिपीट केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांचं त्याकडे लक्ष जावं आणि नेमकेपणा अभ्यासातला समजावा। नुसता विस्तारित मोठी मोठी पुस्तकं वाचून परीक्षेला उपयोग नसतो, नेमकेपणा आणि महत्त्वाचे पॉइंट हे कळले पाहिजेत। व्हिडिओच्या शेवटी आपण यावर आधारित प्रश्नही पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर पुढे आपण बघूया महाराष्ट्राशी संबंधित पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण अशी समिती जी महाराष्ट्र शासन पूर्व काळातील पंचायत राज ही समिती आपल्याला अभ्यासायची आहे, कारण ह्या 2 समित्या आहेत म्हणजे बलवंतराव मेहता समिती ही संपूर्ण भारताशी पंचायत राज व्यवस्थेविषयी विचार करणारी पहिली समिती, ती म्हणजे बलवंतराव मेहता समिती। याची माहिती आत्ताच आपण विस्तारित बघितली। आणि दुसरी महाराष्ट्राशी संबंधित पहिली पंचायत राज व्यवस्थेचा विचार करणारी पहिली समिती होती ती म्हणजे वसंतराव नाईक समिती। तत्कालीन वसंतराव नाईक हे त्यावेळेला महसूल मंत्री होते आणि त्यांनी 1 मे 1960 ला महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील गावापासून जर विकास केला तर महाराष्ट्राचा विकास पटकन होईल या उद्देशाने तत्कालीन मंत्री जे होते वसंतराव नाईक यांनी जी समिती नेमली होती त्याला वसंतराव नाईक समिती असं म्हणतात। ही समिती महाराष्ट्राशी संबंधित आहे। 1960 ला नेमली गेली। 1961 ला या समितीने स्वतःचा अहवाल सादर केला। म्हणजे लक्षात काय ठेवायचं 1960 ला नेमली गेली आणि अहवाल कधी सादर केला गेला 1961 ला अहवाल सादर केला गेला। या समितीतले जे शिफारसी आहेत या महत्त्वपूर्ण आहेत। यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली होती। किती स्तरीय? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था। शिवाय ग्रामपंचायतीमध्ये दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचं, ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र ग्रामसेवक असावा ही शिफारस सुद्धा वसंतराव नाईक समितीची होती। तिसरी शिफारस ही होती की जिल्हा परिषदेवर जे सदस्य यायचे ते आमदार खासदार नसावेत। जिल्हा परिषदेवर जे सदस्य असायचे ते काय आमदार खासदार नसावेत ही शिफारस सुद्धा वसंतराव नाईक समितीची असायची। जिल्हा परिषदेचा जो प्रशासकीय प्रमुख, जिल्हा परिषदेचा कार्यकारी आणि प्रशासकीय मध्ये फरक आहे। प्रशासकीय प्रमुख जिल्हा परिषदेचा CEO असतो म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो, त्यालाच मराठीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणतात, तो असतो। आणि तो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा कसा असावा तर IAS दर्जाचा असावा ही शिफारस सुद्धा वसंतराव नाईक समितीची होती। शिवाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांसाठी एकच अधिनियम असावा अशी सुद्धा शिफारस ही वसंतराव नाईक समितीची होती। आणि या सर्व शिफारसींना घेऊन 1 मे 1962 ला महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली आणि महाराष्ट्र हे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे 9वे राज्य निर्माण झाले। म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न पोलीस परीक्षेला कितीतरी वेळा विचारला गेला की महाराष्ट्र हे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे कितवे राज्य, तर कितवे आहे 9वे राज्य आहे। आणि महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावं ही सुचवणारी समिती कोणती होती? वसंतराव नाईक समिती। वसंतराव नाईक हे तत्कालीन काय होते? महसूल मंत्री होते, हेही लक्षात ठेवा। महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था किती साली स्वीकारली गेली? 1 मे
1962ला, हे लक्षात ठेवायचं. याच्यामधल्या महत्वाच्या शिफारसी म्हणजे 126च्या वर शिफारसी या समितीच्या आहेत. आपण त्या सर्वच्या सर्व नाही बघितल्या, त्यातल्या महत्वपूर्ण ज्या परीक्षेला वारंवार विचारल्या गेल्या त्यातलं म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज, स्वतंत्र ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य आमदार खासदार नसावेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकच अधिनियम असावा, त्यानंतर प्रशासकीय जो प्रमुख आहे म्हणजे सीईओ जो असतो तो IAS दर्जाचा असावा. अशा पद्धतीच्या महत्वाच्या शिफारसी इथं पाहिल्या. पुढच्या समित्या आपण विस्तारित न पाहता आपण शॉर्टकट पाहणार आहोत. ह्या समित्या आपण अतिशय विस्तारित पाहिल्या याच्यासाठी, कारण बलवंतराय मेहता समिती ही भारताशी संबंधित पहिली समिती होती पंचायत राज व्यवस्थेची, आणि वसंतराव नाईक समिती ही महाराष्ट्राशी संबंधित पहिली समिती होती. राजविषयक इतर महत्वाच्या समित्यांचा अभ्यास करूया. ह्या क्रमाने आपण समित्या कालक्रमानुसार लिहिलेल्या आहेत. याच्यामधल्या काही समित्या आहेत त्या केंद्राशी संबंधित आहेत, तर काही समित्या ह्या राज्याशी संबंधित आहेत. त्याच्यामुळं खालीलपैकी कोणती समिती ही महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे किंवा नाही, किंवा खालीलपैकी कोणती समिती ही केंद्र शासनाशी संबंधित आहे किंवा नाही, हेही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे निदान तुम्हाला पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित समित्या कोणत्या आणि त्यांची नावं कोणती हे तरी माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघा, बलवंतराय मेहता समिती 1957ला स्थापन झालेली होती आणि ती केंद्र शासनाने पुरस्कृत होती किंवा केंद्र पुरस्कृत होती, आणि देशाशी म्हणजे भारताशी संबंधित जी ही पहिली समिती होती त्याच्याविषयी विस्तारित माहिती आपण बघितलेली, ती आता मी परत तुम्हाला सांगत बसणार नाही. तर आता सध्या भारतामध्ये जे पंचायत राज व्यवस्था चालवली जाते ती या समितीच्या अनुसार चालवली जाते, बलवंतराय मेहता समितीच्या अनुसार. तर वसंतराव नाईक समिती ही 1960ला स्थापन झालेली समिती होती आणि ही महाराष्ट्र राज्याशी संबंधित समिती होती. महाराष्ट्राशी संबंधित पंचायत राज व्यवस्थेशी रिलेटेड पहिली समिती कुठली होती? वसंतराव नाईक समिती. त्याचाही आपण विस्तारित अभ्यास केलेला आहे. पुढची कृष्णमाचारी समिती ही 1960ला स्थापन केलेली होती आणि ही केंद्र पुरस्कृत होती. त्यानंतरची तखतमल जैन समिती 1966ला स्थापन केलेली केंद्र पुरस्कृत असणारी केंद्राने निर्माण केलेली समिती होती. ल.ना. बोंगिरवार 1970ला स्थापन केलेली समिती आणि ही महाराष्ट्राशी रिलेटेड होती. महाराष्ट्राशी रिलेटेड ही समिती होती. याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा ही महत्वपूर्ण शिफारस होती, ही लक्षात ठेवायचं. तर महाराष्ट्राशी संबंधित दुसरी समिती कुठली? ल.ना. बोंगिरवार समिती. अशोक मेहता समिती 1977ला स्थापन केलेली होती आणि या समितीचं वेगळेपण, ही समिती केंद्र पुरस्कृत होती. कोणी होती? केंद्र पुरस्कृत. या समितीचं वेगळेपण हे होतं की या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवलेली होती किंवा द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केलेली होती. आणि या द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे 2च घटक असावेत असं सांगितलेलं होतं. म्हणजे वगळलेला घटक कुठला होता? तर पंचायत समिती हा वगळलेला घटक होता. तर लक्षात ठेवायचं, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवणारी किंवा द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस करणारी एकमेव समिती कुठली होती? अशोक मेहता समिती, आणि ती केंद्र पुरस्कृत होती. पुढची आहे बाबूराव काळे उपसमिती. 1980 मध्ये स्थापन झालेली ही पंचायत राज विषयक समिती आणि ही महाराष्ट्राशी संबंधित होती. पुढचं पी.बी. पाटील समिती 1984ला स्थापन झालेली समिती ही महाराष्ट्राशी संबंधित होती आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून व्हावी असं सुचवणारी समिती होती. हे महत्वपूर्ण शिफारस कुठल्या समितीची होती? पी.बी. पाटील समितीची होती. पुढची सिंघवी समिती 1986-87ला स्थापन झालेली ही समिती होती आणि केंद्र पुरस्कृत असणारी ही समिती होती. थंगन समिती 1988ला स्थापन झालेली ही समिती आणि ही केंद्र पुरस्कृत समिती होती. अशा पद्धतीच्या या पंचायत राज व्यवस्थेविषयकच्या असणाऱ्या समित्या आहेत. त्यातल्या बघा 3 ज्या समित्या आहेत, कुठल्या? वसंतराव नाईक समिती, ल.ना. बोंगिरवार समिती, त्यानंतर बाबूराव काळे समिती आणि चौथी पी.बी. पाटील समिती या महाराष्ट्र राज्याशी
पंचायत राज व्यवस्थेशी रिलेटेड असणाऱ्या समित्या आहेत. आणि या समित्यांमध्ये एक वेगळेपणा दर्शवणारी समिती होती, ती म्हणजे अशोक मेहता समिती. 1977ला केंद्र शासनामार्फत पुरस्कृत असणारी समिती. आणि या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवलेली होती. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे दोनच घटक सुचवलेले होते आणि त्याच्यातून वगळलेला घटक होता पंचायत समिती. अशा पद्धतीने आपण शॉर्टकट आणि अगदी थोड्या वेळामध्ये ह्या सर्व समित्या पाहिलेल्या आहेत. मग ह्या सर्व समित्यांनुसार भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. मग या पंचायत राज व्यवस्थेचे घटक आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. यांचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या काही भागांमध्ये करणार आहोत. आणि मग हा जो सर्व अभ्यास आहे हा नक्की कोणत्या सूचीशी संबंधित आहेत, म्हणजे सूची ह्या 3 प्रकारच्या आहेत: राज्य सूची, केंद्र सूची किंवा संघ सूची आणि समवर्ती सूची, जी सर्वांनी म्हणजे जी कामं राज्यांनी पण करायची असतात आणि केंद्रांनी पण करायची असतात. अशी जी सूची असते त्याला समवर्ती सूची असं म्हणतात. मात्र हा जो पंचायत राज विषय आहे, हा पंचायत राज विषय कशातला आहे? राज्य सूचीतला आहे. महत्वाचे वन लाइनर प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? उत्तर राजस्थान. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील पंचायत राज विषयक पहिली समिती कोणती? उत्तर वसंतराव नाईक समिती. प्रश्न क्रमांक 3, पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीतील आहे? उत्तर राज्य सूची. प्रश्न क्रमांक 4, अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली? उत्तर द्विस्तरीय. प्रश्न क्रमांक 5, सरपंचांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदारांतून व्हावी ही शिफारस कोणत्या समितीने केली? उत्तर पी.बी. पाटील समिती. प्रश्न क्रमांक 6, ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा ही शिफारस कोणत्या समितीने केली? उत्तर ल.ना. बोंगीरवार समिती. प्रश्न क्रमांक 7, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे? उत्तर 9वे राज्य. प्रश्न क्रमांक 8, राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात पंचायत राज व्यवस्था प्रथम स्वीकारली गेली? उत्तर नागौर. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती साली स्वीकारली गेली? उत्तर 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 10, भारतात किती साली पंचायत राज व्यवस्था स्वीकारली गेली? उत्तर 2 ऑक्टोबर 1959. धन्यवाद.